वेलकम स्टुडंट. आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन हा नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. आता रेडॉक्स रिॲक्शन मध्ये काही जनरल ज्या डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशन आपल्याला घेणं आवश्यक आहे. आता त्या डेफिनेशन मध्ये आता पहिली जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन म्हणजे ऑक्सिडेशन. व्हॉट इज बाय ऑक्सिडेशन? आपण ऑक्सिडेशन रिडक्शन असं म्हणतो. ऑक्सिडेशन रिडक्शन असं आपण म्हणतो. ऑक्सिडेशन म्हणजे काय? याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. याच्या नावामध्येच आहे ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आर टर्म एज ऑक्सिडेशन. किंवा ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आर टर्म एज ऑक्सिडेशन. किंवा ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इन एलिमेंट और सबस्टन्स आर टर्म एज ऑक्सिडेशन. फॉर एक्झाम्पल, आता यामध्ये कार्बन आहे. कार्बन which on reacts with oxygen produce carbon dioxide or oxygen is added in carbon to produce carbon dioxide. This reaction is termed as oxidation reaction. Compound carbon monoxide. Carbon monoxide. Oxygen is added in carbon monoxide to produce carbon dioxide. This reaction is termed as oxidation reaction. त्यानंतर oxygen is added in magnesium metal to give magnesium oxide are termed as oxidation reaction. अशा अनेक रिएक्शन आपल्याला सांगते की त्यामध्ये ऑक्सिजन ऍड केल्यानंतर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग मेटल ऑक्साइड अशा प्रकारचा प्रोडक्ट मिळतो. त्या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. आता कुठलाही मेटल, इथं जसा मॅग्नेशियम आहे तसंच आपण कुठलाही मेटल घेतला आणि मेटलची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर केली तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग मेटल ऑक्साइड हा प्रोडक्ट तयार होतो आणि या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. म्हणून त्याची डेफिनेशन काय सांगते? एडिशन ऑफ ऑक्सिजन टू द एलिमेंट और सबस्टन्स आर टर्म्ड एज ऑक्सिडेशन और एडिशन ऑफ ऑक्सिजन एंड रिमूवल ऑफ हाइड्रोजन such reaction is termed as also oxidation reaction. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द ऑक्सिडेशन रिएक्शन. तसंच सबस्टन्स मध्ये आपण पाहिलं जे aldehyde which on reacts with oxygen sorry alcohol which on reacts with oxygen to produce corresponding aldehyde and aldehyde which on oxidation to produce corresponding acid म्हणजे aldehyde कुठलेही aldehyde घ्या. aldehyde ची रिएक्शन aldehyde which on oxidation produce corresponding carboxylic acid or acid. कार्बोक्सिलिक एसिड और एसिड and alcohol which on reacts with oxygen to give corresponding aldehyde. Alcohol which on reacts with oxygen to give aldehyde which on reacts with oxygen to give acid. म्हणजे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की अल्डेहाइड तयार होतं आणि पुन्हा अल्डेहाइडचं ऑक्सिडेशन केलं की ऍसिड होतं. ही जी रिएक्शन आहे त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर रिडक्शन. व्हॉट इज बाय रिडक्शन? एडिशन ऑफ हायड्रोजन आर टर्म्ड एज रिडक्शन. एडिशन ऑफ हायड्रोजन आर टर्म्ड एज रिडक्शन. एडिशन ऑफ हायड्रोजन, रिमूवल ऑफ ऑक्सिजन आर आल्सो टर्म्ड एज रिडक्शन. एडिशन ऑफ हायड्रोजन and removal of oxygen are termed as reduction. For example, FeSO4 or Fe2O3, Al2O3 which on reacts with carbon to give corresponding. यामध्ये Al2O3 ॲल्युमिना म्हणतो आपण त्याला. या ॲल्युमिना मधून ऑक्सिजन रिमूव्ह झाला आणि त्या ठिकाणी ॲल्युमिनियम तयार झालं. त्या रिएक्शनला आपण रिडक्शन रिएक्शन असं म्हणतो. रिडक्शन रिएक्शन. तसंच Fe2O3, two molecules of Fe2O3 which on reacts with carbon to give 4 molecules of Fe plus 3CO2 plus 3CO2. This reaction is termed as reduction reaction. This reaction is termed as reduction reaction. Al2O3 alumina which on reacts with carbon to give corresponding aluminium. Fe2O3 which on reacts with carbon to give Fe. दिस रिएक्शन, या रिएक्शन मध्ये काय झालं पहा, ऑक्सिजन रिमूव्ह झाला, Al2O3 मधून ऑक्सिजन रिमूव्ह झाला आणि Al तयार झाला. तसंच इथं Fe2O3 मधून
ऑक्सिजन रिमूव्ह झाला आणि Fe तयार शिल्लक राहिला आणि म्हणजे त्यामधून Fe हा रिमूव्ह झाला, म्हणून या रिएक्शनला आपण रिडक्शन रिएक्शन असं म्हणतो, रिडक्शन रिएक्शन. ठीक आहे. आता आणखी एक वेगळी डेफिनेशन हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची आहे. ऑक्सिडेशनला आपण डी इलेक्ट्रोनेशन रिएक्शन असं म्हणतो. ऑक्सिडेशन रिएक्शनला डी इलेक्ट्रोनेशन आणि इलेक्ट्रोनेशन, रिडक्शनला इलेक्ट्रोनेशन, डी इलेक्ट्रोनेशन आणि इलेक्ट्रोनेशन. डी म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द atoms or elements. Such reaction is termed as oxidation reaction. It is also termed as de-electronation reaction. Removal of electrons. डी म्हणजे रिमूव्ह करणे, इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन. de-electronation म्हणजे रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द atoms or elements are termed as oxidation reaction. फॉर एग्जांपल कुठलाही एलिमेंट घेऊया, सोडियम घेतला, सोडियमने एक इलेक्ट्रॉन लूज केला आणि सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आला, या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. ऑक्सिडेशन रिएक्शन. जसं सोडियमची रिएक्शन आहे तसंच पोटॅशियमची रिएक्शन. पोटॅशियम एक इलेक्ट्रॉन लूज केला आणि पोटॅशियम प्लस आला, या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. त्यानंतर मॅग्नेशियम Mg दोन इलेक्ट्रॉन लूज केले, Mg2 प्लस आला, 2 इलेक्ट्रॉन्स इज लूज. Removal of electron are termed as de-electronation. It is also termed as oxidation reaction. Oxidation reaction. कुठलाही मेटल घेतला आपण, याच रिएक्शन नाही कुठलाही रिएक्शन घेतला. आता फॉर एक्झाम्पल झिंक आहे, झिंक टू गिव्ह झिंक 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. तसंच ॲल्युमिनियम घेतलं, Al टू गिव्ह Al3 प्लस लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन, Al3 प्लस 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स आर टर्म्ड एज ऑक्सिडेशन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन आर टर्म्ड एज रिडक्शन. ऑक्सिडेशनच्या विरुद्ध हे रिडक्शन आहे. गेन ऑफ इलेक्ट्रॉन आर टर्म्ड एज रिडक्शन. आता फॉर एक्झाम्पल याच रिएक्शन रिव्हर्स रिएक्शन म्हणलं की रिडक्शन रिएक्शन आहे. रिव्हर्स रिएक्शन म्हटलं की ह्या रिएक्शन ह्या रिडक्शन रिएक्शन. किंवा आपण नॉन मेटल like chloride Cl2 which on accept electron to give 2 Cl minus. 2 electrons are accepted by chlorine to give chloride. This reaction is termed as a reduction reaction. किंवा ह्याच रिएक्शन जे आहे झिंक 2 plus accept electrons 2 electrons to gives zinc. या रिएक्शन रिव्हर्स रिएक्शन जे आहे ते इलेक्ट्रोनेशन रिएक्शन. The substance or ions which accept electron from other, such reaction is termed as reduction reaction. It is also termed as electronation reaction. Electronation reaction. असं आपल्याला Br2 which on reacts with Br2 accept electron to give Br minus, bromide iodide ion. तसंच Zn2 plus which on accept electron 2 electron to give zinc. Aluminum accept 3 electron to give aluminum. Aluminum 3 plus accept 3 electrons to give aluminum. Magnesium 2 plus ion accept 2 electrons to give magnesium. This reaction is a reduction reaction. It is also termed as electronation reaction. ठीक है. According to electronic definition of oxidation and reduction, loss of electron are termed as oxidation and gain of electron are termed as reduction. या म्हणजे दोन वेगवेगळे डेफिनेशन आहेत ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या. ठीक आहे. आता त्यानंतर आपण रिडक्शन रिएक्शन पाहिली, त्यानंतर आपण ऑक्सिडायझिंग एजंट, रिडक्शन रिएक्शन आणि रेडॉक्स रिएक्शन. What is my redox reaction? The reaction in which the oxidation reaction and reduction reaction takes place simultaneously are termed as redox reaction. The reaction in which the oxidation reaction and
reduction reaction takes place simultaneously are termed as redox reaction. ज्या रिएक्शन मध्ये एकाच रिएक्शन मध्ये जर ऑक्सिडेशन ही होत असेल आणि रिडक्शन ही होत असेल तर त्या रिएक्शनला आपण रिडॉक्स रिएक्शन म्हणतो किंवा ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन त्याच रिएक्शनला आपण रिडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. रिडॉक्स रिएक्शन आणखी त्याचे इलेक्ट्रोनेशनच्या संदर्भात एक रिडॉक्स रिएक्शनची डेफिनेशन काय ही प्रोसेस इन व्हिच ऑक्सिडेशन रिएक्शन अँड रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली आर कॉल्ड एज रिडॉक्स रिएक्शन. फॉर एक्झाम्पल यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहूया. झिंक आहे, झिंकने 2 इलेक्ट्रॉन लूज केले, झिंक 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन हे ऑक्सिडेशन रिएक्शन झाली. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन किंवा ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि कॉपर घेतला आपण, कॉपर 2 एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन टू गिव्स कॉपर. रिडक्शन रिएक्शन आहे, ही रिडक्शन रिएक्शन आहे आणि याची आपण सायमल्टेनियस दोन्ही रिएक्शन जर पाहिले दोन्ही रिएक्शन ते इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होते. इथं काय आहे कॉपर 2 प्लस झिंक टू गिव्स झिंक 2 प्लस Cu. हे जे रिएक्शन आहे नेट रिएक्शन याला रिडॉक्स रिएक्शन असं म्हणतात. रिडॉक्स रिएक्शन म्हणजेच काय त्या रिडॉक्स रिएक्शन मध्ये सायमल्टेनियसली कॉपर 2 चं रिडक्शन झालं आणि झिंकचं ऑक्सिडेशन झालं आणि त्या ठिकाणी या अशा प्रकारचे रिएक्शन तयार होते. या रिएक्शनला आपण रिडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनला आपण रिडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. ठीक आहे. आता आणखी एक दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया. Fe2+ त्या कॉपरच्या ऐवजी जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, Fe चं एक्झाम्पल घेतलं, ही रिएक्शन झाली झिंक टू गिव्स झिंक 2+ 2 इलेक्ट्रॉन हे ऑक्सिडेशन रिएक्शन झाली. Fe2+ 2 इलेक्ट्रॉन टू गिव्स Fe हे रिडक्शन रिएक्शन झाली कारण Fe2+ ने 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले, या ठिकाणी Fe तयार झालं आणि हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले आणि त्या ठिकाणी Fe2+ झिंक टू गिव्स झिंक 2+ Fe. ही रिडॉक्स रिएक्शन आहे. ही रिडॉक्स रिएक्शन हे जे रिएक्शन आहे सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन हे या रिएक्शन मध्ये होते म्हणून या रिएक्शनला आपण रिडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द ऑक्सिडेशन रिएक्शन, रिडक्शन रिएक्शन आणि रिडॉक्स रिएक्शन. ओके. धन्यवाद.